हेडलाईन्स प्रायोजक राजयोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा. नावाच्या शॉर्ट फॉर्मवरनं उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंमध्ये जुंपली. आपल्याला एसएनशी म्हणता तर मग तुम्ही युटी म्हणजे यूज अँड थ्रो आहात का? ठाकरेंच्या टीकेला शिंदेंचं उत्तर. वक्फ विधेयकावरती मोहम्मद अली जिनांनाही लाजवेल असं भाजपकडनं लांगुल चालन. उद्धव ठाकरेंची टीका. विधेयकाला विरोध नाही तर भाजपच्या भ्रष्टाचाराला असल्याचा हल्लाबोल. वक्फ विधेयक म्हणजे देशाला हिंदूंचा पाकिस्तान बनवण्याचा भाजपचा डाव. राज्यसभेत संजय राऊत कडाडले तर ठाकरेंच्या शिवसेनेनं बाळासाहेबांचं हिंदुत्व सोडल्याचं सिद्ध झालं. शिंदेंचा पलटवार. आम्हाला शिर्डी आणि तिरुपतीच्या बोर्डावर घेणार का? एमआयएमच्या इम्तियाज जलील यांचा थेट सवाल. वक्फ विधेयकावरनं मुस्लिम नेते भडकले. नाशिक जिल्हा रुग्णालयातील नवजात बालकांच्या कक्षात शॉर्ट सर्किट. खबरदारीसाठी 69 नवजात बालकांना सुरक्षित ठिकाणी हलवलं. सुदैवानं कुणालाही इजा नाही. पैशांअभावी पुण्यातील नामांकित रुग्णालयानं उपचार न केल्यानं महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप. जुळ्या मुलांना जन्म दिल्यानंतर आमदाराच्या पीएच्या पत्नीचा मृत्यू. पुण्यामधील ससून रुग्णालयातील 2 लाचखोर अधिकाऱ्यांच्या घरी छापेमारी. दोनही अधिकाऱ्यांच्या घरात सापडलं घबाड. दोनही आरोपींना 5 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी. एक राज्य एक गणवेश योजना बंद. तर निर्णयासंदर्भात शिक्षण मंत्री भुसेंशी बोलणार. चांगल्या योजना बंद न करण्याचं माजी शिक्षण मंत्री दीपक केसरकरांचं आवाहन. बीड जिल्हा कारागृहातील मारहाण प्रकरणी 2 जणांच्या विरोधात गुन्ह्याची नोंद. फोन लावण्याच्या कारणावरून वादावादी झाल्याची माहिती. बीडमधील शिकारीचे साहित्य आणि घरात मांस आढळल्याच्या प्रकरणी सतीश उर्फ खोक्या भोसलेला वन खात्यानं ताब्यात घेतलं. शिरूर न्यायालयात करणार हजर. तर खोक्याचा जामिनासाठी अर्ज. राज्याच्या अनेक भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस. अवकाळीमुळे शेती पिकांसह फळबागांचंही प्रचंड नुकसान. शेतकऱ्यांवरती मोठं संकट.